मित्रांनो नमस्कार. मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण सासवड पुरंदर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये डाळिंबाची शेती बघायला आलो आहे. हे गाव धालेवाडी आहे, जे जेजुरीपासून जवळ आहे, खंडोबाच्या मंदिरापासून किंवा देवस्थानापासून. आणि हा सर्व पट्टा हा बागायतीचा पट्टा आहे आणि मोठ्या प्रमाणात फळबाग म्हणजे डाळिंब 1 नंबरला आहे, 2 नंबरला पेरू आहे, त्यासोबत ऊस आहे आणि मग मोठ्या प्रमाणात तरकारी भाजीपालाही केला जातो. सीताफळाचं पण क्षेत्र बऱ्यापैकी आहे. आता डाळिंबाचा कुठं व्हिडिओ नाही किंवा डाळिंबाची काही लोकांना माहिती नाही असा उद्देश आपला व्हिडिओ करण्याचा कधीच नसतो. आपला कुठलाही व्हिडिओ करण्याचा उद्देशच हा असतो की शेतकऱ्यांनी आपल्या ज्ञानाच्या शेतीच्या वेबसाईटला भेट द्यावी. तिथं जमिनीच्या प्रकारापासून मातीचा प्रकार, जमीन, पीक, हवामान, प्रत्येक पिकणी आहे तर तुम्हाला माहिती मिळेल. मग डाळिंबापासून सागापर्यंत, चरणापर्यंत पिकाची सविस्तर माहिती जी आतापर्यंत कृषी विद्यापीठाने संशोधन केलं आहे, कृषी विज्ञान केंद्राने काय शोध लावलेले आहेत आणि आपासारखे प्रगतशील शेतकरी काय करतायत, त्यांनी काय नवीन तंत्रज्ञान विकसित केले, ह्या सगळ्याचा सार आपण त्या पिकाचा आणि त्या विषयाचा, मग मातीमध्ये जीवाणू किती आहेत, माती जिवंत आहे का नाही, इथपासून तर पीक पाणी कसं घेतं, ह्या प्रत्येक विषयाची सविस्तर माहिती शुद्ध मराठीमध्ये शेतकऱ्याला मोफत स्वरूपात आपण देतो आणि तेवढ्यासाठी हा व्हिडिओ केलेला असतो. तर आज आपण धालेवाडीमध्ये काळाने बंधू आहेत सगळे हे आणि त्यांच्याशी आपण डाळिंब पिकाबद्दल काही थोडे बारकावे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आप्पा तुमची जरा ओळख करून द्या. माझं नाव संदीप महादेव काळाने. मी धालेवाडी गावचा रहिवासी आहे. आणि एक 28-30 वर्षापासून शेती करतोय. तुमची ओळख करून द्या. मी राजा साबळे, एक दादेवाडी गाव आणि 10-12 वर्ष झाले शेती करतो. बाग किती आहे तुमची डाळिंबाची? बाग 1.5 एकर. तुमची ओळख? नवनाथ दत्तात्रय काळाने. मी बी एक 15 वर्षापूर्वी शेती करतोय. आपली 2.5 एकर बाग आहे. दादा? माझं नाव विठ्ठल काळाने. मी एक 12 ते 13 वर्ष डाळिंब शेती करतो. आणि हे आमचे गीते साहेब आहेत, कृषी विभागामध्ये काम करतात. हे असल्याशिवाय आम्हाला काय पुढे जाता येत. आता हे तुमच्याकडे पाणी किती दिवसापासून आले आणि डाळिंबाची ऊसाची शेती किती दिवस झाले सुरू आहे? आमच्याकडं साधारणतः 94-95 साली विलासराव साळुंके साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक लिफ्ट झालं. तिथून पुढे आमच्याकडे जरा पाण्याचा प्रवाह वाढला. नाही त्याच्या अगोदर आमच्याकडे कोरडवाहू किंवा विहिरीवरती बागायत थोडं होतं. म्हणजे 94-95 नंतर हळूहळू बागायती भाग झाला. मग ते सुरुवातीच्या काळात अगोदर आमचे वडील ज्यावेळेस शेती करायचे, आम्ही लहान होतो त्यावेळेला ज्वारी, मटकी, हुलग, कुठं थोड्याफार प्रमाणात कांदा, कुठंतरी क्वचित ऊस, अशा पद्धतीची शेती होती. नंतर काळाप्रमाणे पाण्याप्रमाणे वयवाट बदलत गेली. मग जमिनीचं आता डाळिंबाची पिकाची निवड का केली, का डाळिंब लावलं? डाळिंब सध्याच्या हिशोबाने इतर पिकापेक्षा उत्पन्नाचं साधन चांगलं असल्यामुळे डाळिंबीकडे वळलं. आता मागच्या 4-5 वर्षापासून लोक मर, तेल्या आणि पिन होल बोररला परेशान होऊन खूप लोकांनी डाळिंबाच्या बागा काढल्यात. मग तुम्हाला काय वाटतं? तरी सुद्धा डाळिंब लोक लावतात. मग आहे का त्याला काय पर्याय का काय? त्याला पर्याय तर नाहीच. एकदा ते हे झाले त्यानंतर आमचे पहिले जे 15 वर्षापासून बागा होत्या, त्यानंतर आम्ही मध्ये गॅप खाल्ला 4 वर्ष आणि पुन्हा त्यातच उतरलो परत. मला सांगा, आता तुम्ही डाळिंब पिकाची लागवड करायच्या अगोदर ह्या पिकाबद्दल काय माहिती कुठे घेतली का? आता 2002 साली आम्ही पहिल्यांदा डाळिंब लागवड केली. त्यावेळेला 2002 साली डाळिंबाकडे का वळालो मी, तर त्याच्या वेळेला ऊस होता आमच्याकडे, टमाटे असायचे, कांदा असायचा. 1999 ते 2003 पर्यंत 4 वर्ष सलग पाऊस कमी होत गेला, दुष्काळी अवस्था झाला. कमी पाण्यात येणारं पीक म्हणून आम्ही डाळिंबाकडे आलो. त्यावेळेला 2002 साली डाळिंबाला असं जास्त पैसे मिळत नव्हते आणि एवढं आकर्षण नव्हतं डाळिंबाचं. पण त्याच्यानंतर आम्ही जसं आमचं उत्पन्न चालू झालं 4, 5, 6 नंतर इतर भागामध्ये तेल्या मर रोगाचं थैमान माजलं आणि आमच्याकडे ज्या वेळेला नुकतंच डाळिंब आमच्याकडे आलं होतं त्यावेळेला आमच्याकडे ज्या बागा निकोप होत्या, निर्धोक आल्या, त्या आमचा माल बाजारात आला, माल वाढत गेला आणि आम्हाला पैसे वाढत गेले. त्याच्यामुळे तुम्हाला गोडी निर्माण, म्हणजे आम्ही सुवर्णयुग म्हणजे डाळिंबाचं म्हणतो आपण पैशाच्या आवकीच्या बाबतीत त्याच्यामध्ये आम्ही योगायोगाने आलो. म्हणजे मला सांगा आता की डाळिंब पिकाची लागवड करताना तुम्ही कुठल्या शेतकऱ्याकडे पाहिलं का, कृषी विद्यापीठला गेलते का, तांत्रिक माहिती कुठून घेतली?
आता तांत्रिक माहिती त्यावेळेला आमच्या डोक्यामध्ये असं असायचं, डाळिंब लावायचं, मग डाळिंब नेमकं कुणी लावलंय. आमच्या गावामध्ये काही मोजक्या बागा होता, मी त्यांच्याकडे गेलो, त्यांचं अंतर पाहिलं. नंतर KVK बारामतीला मी गेलो, बरोबर. जाता येताना पाहायचं तिथं. मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली जरा त्यांच्याकडून माहिती घेतली. त्यांचं म्हणणं असायचं की पूर्ण मुरुमाची निचऱ्याची बाग पाहिजे, उतार पाहिजे, सगळं पाहिजे. आपण आमच्याकडे तेवढं मुरुमाचं क्षेत्रच नव्हतं, एकरभर मुरुम, बाकीची सगळी काळवट. मग आहे त्या परिस्थितीत मग काय केलं पाहिजे? मग काळवट जमिनी ना मग बेडवरती लावा. बरोबर. बेडवरती लागवड केली. मुरुमाच्या जमिनीत सुद्धा बेडवरती लागवड केली. मुरुमाच्या जमिनीत क्वालिटी चांगली, ती वॉटर शूट कमी निघतात, केन कमी लांबते, साईज मिळती, चमक येते. काळवटीला जरा थोडंसं त्रास होतो, परंतु साईज चांगली मिळते काळवटीत. आणि थोडंसं आता प्लस मायनस राहणार. आपल्याकडे मुरुमाचं क्षेत्र कमी असल्यामुळं जेवढं आहे तेवढं मुरुम गुतावला, राहिलेल्या याच्यात काळवटीत बी चाललंय आमचं. मित्रांनो, माझा विचारण्याचा उद्देशच हा होता की आम्ही ज्यावेळेस एखाद्या पिकाची नवीन लागवड करतो, कारण त्याचा पूर्वी अनुभव नसतो, कारण वाढ लागून आपल्याला तो काय वारसा त्या पिकाचा नसतो. आणि मग ऑल टुगेदर किंवा एकदम एखादं नवीन पीक लावताना त्या पिकाचे बारकावे आपण जसं बोललोय तसं परिसरात आजूबाजूला ज्या शेतकऱ्यांनी केले त्याच्याकडून जेवढी शक्य होईल तेवढी प्राथमिक माहिती, कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र यांच्याकडून त्या पिकाची सविस्तर माहिती तोंडी लेखी स्वरूपात बघायला पाहिजे, ऐकायला पाहिजे, वाचायला पाहिजे. आणि त्यासोबत काही बागा फेल झालेल्या, काही बागा चांगल्या आलेल्या, या सगळ्याचा सारासार विचार करून शास्त्र काय समजून घेणं अपेक्षित आहे, गरजेचं. नाहीतर मग कुठून तरी गुटी आणायची, काही मनाला वाटेल त्या अंतरावर लागवड करायची, कुठल्या जमिनीत निचरा आहे की नाही, चुनखडीचं प्रमाण काय आहे ह्याचा कुठलाही विचार न केला जातो. लोक शेत लावतात आणि मग 2-3 वर्षांनी काढून तेवढी सगळी गुंतवणूक वाया जाते. तुम्ही काळी जमीन होती पण तुम्ही बेड केले, मग माझ्याकडं असलेल्या प्राप्त परिस्थितीमध्ये मला काय मार्क काढता येईल हे कधी कळतंय? ज्या वेळेस मला त्याचे बारकावे माहीत असतील. बरोबर. बरं, आता मग तुमच्या परिसरात किंवा तुमची बाग म्हणू आपण, तर किती बाय किती अंतरावर लागवड करता? आमच्या पूर्वीच्या बागा होत्या 20-22 वर्षापूर्वीच्या 12x10ची लागवड होती. आता आम्ही 13x9च्या लागवडी सगळ्या केल्यात आता. बरोबर. आता विद्यापीठ म्हणते 15x10, तुम्ही 13x9, म्हणजे 2 आणि 1 3 स्क्वेअर फूट कमी करण्याचा काय उद्देश आहे? कसं होतंय, 15x10च्या बी बागा आम्ही ही पाहिल्या, त्याचा बी अनुभव घेतला शेतकऱ्यांचा. त्याच्यानंतर 13x9च्या बी बागा पाहिल्या. मग हे ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला लक्षात आलं की 13x9ची जी लागवड आहे तर ती सुद्धा सक्सेस आहे. ह्याचा सुवर्ण मध्ये आम्ही कसा काढतो, काही लोक 10x5 वर लावतात, काही 10x12 वर लावतात, परंतु आम्हाला चालवायचा होता फवारणीसाठी ट्रॅक्टर, ब्लोअर चालवायचा होता. मग 13ची बाजू आपल्यासाठी सेफ आहे. जोपर्यंत 10 वर्षाची 12 वर्षाची डाळिंबाची झाडं झाली तरी 13च्या बाजूला आपला ट्रॅक्टर चालतो. बरोबर आहे. 13-9 म्हणजे फार नाही, 3 स्क्वेअर फूट फरक पडतो, तो काय फार मोठा फरक नाही. पण का विचारायचं कारण पण आहे ना, कारण तुम्हाला ते ब्लोअर न कव्हरेज चांगलं मिळेल. कव्हरेज बरोबर. मग आता ह्याचे रोप गुटी किंवा काय काय वापरतात तुमच्याकडची मंडळी? आम्ही रोप आणली होती, गुट्टी बी वापरतात लोक, पण आम्ही जी लावली ती गुट्टी लावली होती. गुट्टी आणून म्हणजे रोप आणून ती लावली होती. आणि मग वाण कुठला घेतात तुमच्याकडे तुम्ही? किंवा आता माझ्याकडं हा जो पाठीमाग आपण बाग बघतो हा साधा बागवा आहे, आणि ही नवीन लागवड केलेली आहे शरद किंग बागवा आहे. हा भगवा आहे आणि हा शरद किंग बागवा. मग आता भगवा आणि शरद किंग भगवामध्ये काय फरक आहे? आता मी जेवढा अभ्यास केला त्याच्यामध्ये सगळे सेम घटक आहेत ह्याच्यात, फक्त शरद किंग मध्ये साईज चांगली मिळते. त्याच्याकरता मी त्याच्याकडे आकृष्ट झालोय आणि ती लावली. आणि ज्यांच्याकडच्या मी कलम आणली त्यांच्याकडच्या बागा पाहिल्या, त्याला साईज, शेंड्याची सुद्धा साईज चांगली बऱ्यापैकी होती. म्हणजे आपले जे साधा बागवान ह्याच्यामध्ये 5, 50, 60, 70 ग्रॅमचा जरी फरक पडला फळांबाटी तरी तो खूप झाला. कारण साध्या बागामध्ये साईज मिळवण्यासाठी खूप हातभाव लागतं. मित्रांनो, तुम्हाला जे काय वाटतंय, आता आपण तर सांगतायत, तर तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये बोला. आपल्याला काही कुठल्या गोष्टीला चांगलं किंवा वाईट म्हणायचं नाही, आपल्याला सारासार विचार करून त्यातलं काय चांगलं आहे ते घ्यायचं. मग आता हे गुटी का मग आणखीन काय तुम्ही ही लावताना काय वापरलं म्हणले? हे आम्ही टिश्यू कल्चरचा शरद किंग बागवा आणला हा. पण हे कलमच होतं, आपलं कलम होतं पिशवीत. टिश्यू कल्चर का वापरलं? टिश्यू कल्चर ह्याच्याकरता वापरलं की शरद किंग 1 वर्षापूर्वी जास्त त्याचा बाजारपेठेत दबदबा होता, सगळे शेतकरी त्याच्याकडे आकृष्ट झाले. ह्याच्यामध्ये काही पन्हेरी विकणाऱ्या माणसांनी, चुकीच्या माणसांनी मर झालेल्या रोगावरती पन्हेरी धरली, त्याच्यानंतर तेल्या असणारे झाड, शुद्ध पन्हेरी मिळायची होती म्हणून आम्ही ते शरद किंग आपण टिश्यू कल्चर घेतलं. तर टिश्यू कल्चरमध्ये काही लोकांचं असं म्हणणं आहे किंवा काही मी वाचलंय पण असं की
त्याची किपिंग क्वालिटी म्हणजे साठवण क्षमता कमी असते किंवा त्याची साल पातळ असते, असं काय आहे का? नाही, आता आम्ही जेवढा अभ्यास केला त्याच्या बाबतीत तसं काय आढळलं नाही आम्हाला. म्हणजे ह्या बगव्यामध्ये तरी तुम्हाला शरद किंगमध्ये आढळलं नाही. आढळलं नाही, परंतु आता जोपर्यंत आपला बाल आपल्या हातात येत नाही ह्या पनीरीचा तोपर्यंत आपल्याला बी कळणार नाही. कळणार पण नाही. आम्ही ज्या बागा पाहिल्या तर त्या चांगल्या होत्या. ठीक आहे. आता मित्रांनो, डाळिंबाचा विचार केला तर तुम्ही अगोदरही म्हणले की हलक्यामध्ये लावायला पाहिजे आणि भारीमध्ये तुम्ही बेडवर लावले. आता अंतराबद्दल बोललो. मग सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही लागवड कधी करता जनरली, किंवा कधी केली पाहिजे? आम्ही आता सर्वजण ऑगस्ट सप्टेंबरमध्ये लागवड केली ही. त्याच्या अगोदरची हिकडं केली होती एप्रिलमध्ये केली होती लागवड. आता आम्ही 2002 पासून अनेक वेळा डाळिंब लावले, पण मला काही असं विशेष फरक जाणवला नाही. फक्त की एप्रिल मे मध्ये उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जास्त असताना लावल्यानंतर काय प्रॉब्लेम होतो का, पावसाळ्यात काय प्रॉब्लेम होतो का? जर बेडवरती लावलं तर माझ्या मते वर्षभरात कधीही शेतकऱ्यांनी लागवड फक्त करावी. फार थंडीचा आणि फार उन्हाचा कालावधी सोडून कधी लावताय? कधी साधं आहे. हो, साधं आहे, साधं आहे. आता मला सांगा, सुरुवातीला मग गुटी लावली किंवा टिश्यू कल्चरचं रोप लावलं, त्याची सुरुवातीच्या टप्प्यात काय काळजी घेता? सुरुवातीला आम्ही काय केलं, बेड केले. बेड सर्वजण उन्हाळ्यामध्ये ते 2-2.5 महिने तापत राहिले होते. आणि नंतर मग शे लावलं त्यावेळेला जून जुलैच्या दरम्यान बेडवरतीच आम्ही मार्किंग करून खड्डे खोदले, कारण बेड पोकळच होता. मग त्याच्यामध्ये चांगलं कुजलेलं शेणखत किंवा लेंडी खत, त्याच्यानंतर NPK सगळं टाकलं, मातीमध्ये मिसळलं आणि त्याच्यावरती डबल लॅटरल लावून टाकून लागवड. पहिल्याच वेळेस डबल लॅटरल? पहिल्याच पासून डबल लॅटरल टाकली. बरं. आणि खोडापासून सर्वसाधारण एक 4-5 बोट म्हणजे 2-3 इंच अंतर, 2-3 इंच इकडे टाकून सुरुवातीला लागवड केली. जसं झाड मोठं होईल तसं लॅटरल लांब लांब लांब. बरोबर. अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने नियोजन आहे. मी तुमचा हा पण भाग बघितला, नवीन पण बघतोय आपण, तुम्हालाही दिसते मित्रांनो. मग सुरुवातीला लागवड केल्यानंतर त्याला छाटणी तर थोडी काही ना काही करावं लागते. मग त्याला आकार कसा देता किंवा छाटणी कशी करता? आता बऱ्यापैकी फांद्या वाढल्या ना की सुरुवातीला लागवड केल्यानंतर 2-2.5 महिने दरम्यान शेंडी बऱ्यापैकी वाढतात. सेट होतं रोप. सेट 15-20 दिवस जातात सेट व्हायला, 3 वर जातं. त्याच्यानंतर ग्रीप घेतली 2-2.5 महिन्यानंतर थोडी प्रुनिंग आपण करतोच. आणि बाहेरचे गडी बोलवण्यापेक्षा आम्ही बारीक छोटीशी बाग असत 500 झाडाची 2-2, 3-3 फांद्या मी घरीच मारतो. बरोबर. त्याच्यानंतर जशी झाड मोठी होतील तसं मग बाहेरचे गडी आहेतच आपल्याला मदतीला. मग बरोबर. मित्रांनो, सुरुवातीला विचार केला तर बशीसारखं किंवा असं झाड वाढलं पाहिजे. सेंटर ओपन पाहिजे, 3 किंवा 4 फांद्या बरोबर एका सारख्या अंतरावर असाव्यात. एका काडीची एका खोडाची दुसऱ्याला अडचण होऊ नये. बरोबर. आतल्या बाजू मोकळा असावा. बाहेरच्या फांद्या सुद्धा एकमेकाला घासणार नाहीत. अशा पद्धतीनं आपण छाटणी करतो. बरोबर. मग त्यानंतर बहार कधी धरतात तुम्ही? बहार सर्वजण 2-2.5 वर्षाचं झाड झालं की आपण तावावरती झाड सोडतो. कमीत कमी 1.5 वर्ष तरी आणि 2 वर्ष. 1.5-2 वर्ष. तुमच्याकडे पद्धती बऱ्यापैकी शास्त्रीय दृष्ट्या केलं जातं. बरोबर. मग त्याला खताचं नियोजन कसं करता? लागवडीपासून बेडमध्ये तर भरलं म्हणले तुम्ही. सुरुवातीला बेडमध्ये भरलं होतं नंतर? नंतर त्याच्यानंतर झाड एक 8-9 महिन्यात झालं की आता हे आता 8 महिन्यात झाड झालं. आता हे लॅटरल खाली आम्ही इथून तिथून तास टाकणार ट्रॅक्टरने आणि टोटल इथून तिथून खत भरून घेणार पूर्ण बेडमध्ये. साईड म्हणजे फक्त खोडापाशी न टाकता टोटल इथून तिथून खत भरून घ्यायचं आणि त्याच्यावरती NPK टाकून मातीमध्ये ती मिसळून परत बेड बनवून मग पाणी सोडायचं. ठीक. म्हणजे मुळी सगळीकडे त्याची चालू होती. मित्रांनो, खूप मंडळी 2 झाडाच्या मध्ये खोली करतात, म्हणजे खड्डा करतात. घेतात. तिथंच ड्रीप असते आणि तिथंच खत टाकलं जातं आणि वर्षभर तिथंच पाणी असते. हा उन्हाळा असो पावसाळा असो. बरोबर. बरोबर. आणि मग तिथं खताचं कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं, कायमस्वरूपी पाणी पडत राहतं. मग सूत्रकृमी नेमॅटोडचा प्रादुर्भाव वाढतो. सूत्रकृमी आले की शूट बोरर येतो. बरोबर. आणि मग एकदा मुळी कमकुवत झाली की मग झाडाला मर असेल किंवा तेल येतो. बरोबर. आपण जे नियोजन केलेलं आहे, आपण जे आता पाहिलं ते 2 लॅटरल पहिल्या दिवशीपासून वापरतात. आता हे इनलाईन आहेत का ऑनलाईन आहेत? इनलाईन. किती फुटावर ड्रिपर आहे? 1.5 फुटावरची ड्रिपर याचा आणि किती डिस्चार्ज आहे? ह्याचा 2.5 लिटर डिस्चार्ज. ठीक आहे. माझा प्रत्येक पिकासाठी मग तुम्ही भाजीपाला करा, एक तर आपण म्हणतो बेडवर पीक घ्या आणि दुसरं म्हणजे इनलाईन लॅटरल एका बेडवर 2 म्हणजे 1 मीटरचा बेड असेल 3-3.5 फुटाचा आणि प्रत्येक 1.5 फुटावर म्हणजे 45-50 सेंटीमीटरवर एक ड्रिपर असावा इनलाईनला आणि त्याचा डिस्चार्ज 1 ते 2 असावा, असं माझं म्हणणं आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्टीत लिखी देतो आपण. त्याचा उद्देशच काय, तुम्ही जास्त पाणी दिलं तर खतही घेऊन जाईल, पाण्याचा अपव्यय होईल, मग नेमॅटोड येईल. बरोबर. आपला उद्देश हा आहे की पाणी पण वाचलं पाहिजे,
पिकाला जेवढं लागेल तेवढं. बरं इनलाईननं काय होतंय, ड्रिपरची संख्या भरपूर होती, बरोबर त्याचा रूट झोन वाढतो. आता पावसाळ्यात एवढं चांगलं पीक का दिसतं, कारण जिथं ओलावा तिथं मुळी आहे, तिथून ते अन्नद्रव्य घेते. मग पुन्हा आपण जसं रबीमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही जेवढं पाणी द्याल, जेवढा रूट झोनवाला कराल, तेवढ्याच तिथून खत घेणार आहे खत घेणार आणि तिथूनच पाणी घेणार आहे, खाणाऱ्या तोंडांची संख्या वाढते इथं. तर हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा होता. आता बहार धरताना मग छाटणी करते का, किंवा एखादं पीक घेतल्यानंतर बाग तानावर सोडताना काय काय काळजी घेता? आता नवीन बाग आहे आता आपली नवीन बाग आहे तर सर्वसाधारण 8-9 महिने ही झाडं झाली आता मी ह्याची फांद्याची बिरळणी करणार आहे. सर्वसाधारण सक्षम फांद्या ठेवायच्या, गर्दी करणारे कमी करायच्या. आता त्यात एकच प्रश्न विचारतो, तुम्ही 3-4 खोडं ठेवताय, काही लोक आता नवीन ट्रेंड आलाय की 1 खोड पद्धत आहे, मग तुम्हाला तुमच्याकडे काय असा अनुभव किंवा काय आहे का? नाही, आता इकडं माझी ही जुनी बाग आहे, ही तर सरासरी 3 खोड आहेत. 3 खोड आहेत. आता ही जी नवीन बाग लावली मी, ही तर 1 किंवा 2च खोडं ठेवणार आहे मी, बाकी सगळी कमी. कशामुळे तसा बदल करणार आहे? कसं होतंय, ज्या वेळेला खोडाची संख्या कमी असेल त्यावेळेला फांदी सक्षम राहते वरची, बरं, जास्त खोडं जास्त फांद्या आणि त्या वीक फांद्या राहतात. बरोबर बरोबर बरोबर. म्हणजे फांदी जी आपण जाडी म्हणतो फांदीची, ती वरती जाऊन मिळत नाही. म्हणून 2 खोडाच्या पुढं खोड नाही पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं माझ्या अनुभवाप्रमाणे. बरोबर. नाही, आता काय त्यात असा ट्रेंड आलाय की एकतरी 1च खोड ठेवायचं, किंवा 3 किंवा 4 ठेवायचे. बरोबर. आता तुम्ही त्यातला मध्यम काढलाय, कारण तुमचा अनुभव आहे, तुम्ही काही गोष्टी त्यातून शिकले. माझं तर म्हणणं आहे की 4 खोड ठेवा किंवा 3 ठेवा. बरं. फक्त त्याला लागवड केल्यानंतर पहिल्या 3 महिन्यापासून 3 खोडं इतकी मजबूत करून घ्यायची, आणि खालून जमिनीच्या पातळीपासून 1.5 फुटापर्यंत टप्प्याटप्प्याने, एकदम नाही, बरोबर, अजिबात त्याला फांदी येऊ द्यायची. हा 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 हा. म्हणजे खालचं जे मायक्रो क्लायमेट असतं ते अजिबात होऊ द्यायचं नाही. खालून सुद्धा पूर्ण झाडाच्या खालून हवा खिळती राहिली पाहिजे, असं मला वाटतं. प्रेक्षक किंवा बघणारी मंडळी आणखीन त्यात काय ऍड करायचं ते करतील. मग आता बहारावर पहिला बहार धरताना मग काय डोस दिला जातो किंवा काय तयारी केली जाते? आता शक्यतो मी काय करतो, 2 वर्षातून एकदा तरी माती परीक्षण करतो. आता शहाबागाचं मी माती परीक्षण यंदाच केले. आता पुण्याला आपली शिवाजीनगरला लॅब आहे, तिथं देशमुख सर आहेत, त्यांच्याकडून मी माती परीक्षण करून घेतलं, कृषी विद्यापीठाचे. तर बऱ्यापैकी त्याचा आधार घ्यायचा, भले 2 वर्षातून काय, पण एकदा माती परीक्षण करायचे. त्याच्याप्रमाणे NPK, मायक्रोन्यूट्रिएंट आणि शेणखत. आणि शेणखत तर तुम्ही झाडांना किती देताल तेवढं कमीच असं मला वाटतं. बरोबर. पण तरी एकरी 4 हेक्टर तरी 4 चाकी एकरी, म्हणजे 2 टनाचे 8 नाही, अगदी 12-13 टनापर्यंत आमचं नक्कीच जातं. 10 टनाच्या वरती म्हणल्यावर पाहिजे तेवढं 10 पाहिजे. आणि त्याला खर्च जे एवढा आहे डाळिंबाला, मग खतासाठी माघार घ्यायची कशाला? आणि खत म्हणजे हे भर खत आहे, पोट भरून त्याला पाहिजे. भले तुमचं वर खत कमी पडू द्या, पण भर खत आपल्याला वर्षातून एकदाच आम्ही देतो, ते भरपूर पाहिजे. कारण त्याच्या जीवावरच सगळा वरचा खर्चाचा डोला अवलंबून आहे. कारण व्यावसायिक शेती करायची म्हणलं तर किती पैसे आपण टाकले आणि किती आले ह्याचा ताळमेळ कुठेतरी पाहायला पाहिजे. म्हणजे भर खताला कमी पडायचं नाही. त्याचा महत्त्वाचा मुद्दा आपण सांगितला. भर खत हे जमिनीला द्यायची असते, जमिनीतल्या जीवाणूला द्यायची असते, ज्यामुळे जमीन पैलवान होईल, जोमदार होईल. जमिनीमध्ये जीवाणूची संख्या, सूक्ष्मजीवाची, मग त्यात प्रोटोजोआ, बुरशी, जीवाणू, प्रोटोजोआ, ॲक्टिनोमायसिट्स, मायक्रोरायझा, गांडूळ जेवढे वाढतील, जेवढी जमीन पोरस राहील, तेवढी हवा खेळती राहील, तेवढी मुळी जास्त चालेल. त्यामुळे बाकी ह्युमिक ॲसिड आणि कुठलं टॉनिक टाकायची गरज नाही. जमीन सशक्त करण्यासाठी भरखतं, मग सगळ्या पेंडी असेल, शेणखत असेल, गांडूळखत असेल, तुम्ही वापराल तेवढं कमी. आणि रासायनिक खताचा आवश्यकतेप्रमाणे वापर गरज असेल तसं. आता ह्याच्यामध्ये जे महत्त्वाचे रोग येतात आणि कीड येते, तर त्याच्याबद्दल आपण 1-2 मिनटं सांगावं. आता डाळिंबामध्ये रोग आणि किडीतला काही तोटाच नाही, बरोबर, भरपूर आहेत. आता जसं जसं एखादं पीक एखाद्या क्षेत्रामध्ये वाढत जास्त तसे अडचणी अनेक येतात, त्याच्यात रोग किडे भरपूर येतात. पण साधारणतः आपण जर पहिल्यांदा बहार धरला, तिथून पुढे जर हिशोब केला तर कवळी फूट निघली की पहिला येतो थ्रिप्स. बरोबर. काळा, चिकटा, पिवळा मावा, हिरवा मावा. आता हे सगळं बाकीचे ज्वारीवरती जे असतात चिकटा मावा, ते कारण त्याच पिरियडला आपण बहार धरतो, आंबे बहार असतो. आंबे बहार म्हणजे जानेवारी फेब्रुवारी आम्ही कटिंग करतो, फेब्रुवारी मार्च मध्ये ते चिकटा येतो, तोच बहार धरतो आम्ही. आंबे बहारच फक्त एका वर्षात एकच धरता नाही, एकच महत्वाचं आहे. वर्षातून एकच बहार घेतो आपण. परंतु ह्या सगळ्यावरती कडी करतोय आता अलीकडे 2 वर्षापासून आम्हाला थ्रिप्स त्रास देतोय.
आमच्या भागात गुलाबाच्या बी बागा वाढल्यात, गुलाबावरती थ्रिप्सचं प्रमाण आहे. अनेक शेतकरी औषधं मारतात, त्याच्यात बी त्याची रेसिडियन्स पॉवर वाढत चालते आणि मग त्याचा त्रास जाणवतोय. जरी आपण टप्प्याटप्प्याने पॉवर औषधाची वाढत गेलो, असतो. बरोबर आहे. एकदम जरी भारी औषध नाही मारलं तरी टप्प्याटप्प्याने गेलं तरी शेवटच्या टप्प्यात कंट्रोल होत नाही, असं आम्हाला निदर्शनास आलं. त्याच्यामध्ये माझा सल्ला राहील, थ्रिप्ससाठी रिकमेंडेशन जेवढे आपल्याकडे आहेत, आता ह्या PDF मध्ये तर आपण सगळे देतोय, त्याच्यामध्ये फक्त काय करायला पाहिजे, तुम्ही त्याला एक डेल्टा फॅक्टर म्हणतात. बर. हा एक कन्सेप्ट आहे. डेल्टा फॅक्टर म्हणजे काय की तुम्ही हे बघा, कोणतं कीटनाशक म्हणजे मारता त्याच्यापेक्षा माझ्याकडे कोणत्या किडीला कोणतं पाहिजे, बरोबर, एक म्हणजे सगळ्यात जास्त कीड कुठली, आता मग थ्रिप्स पण असेल आणि मावा पण असेल, हा. पण जास्त काय तो त्याला कुठलं कीटकनाशक पाहिजे, त्यानंतर किती मात्रेत घ्यायला पाहिजे, त्याच्यानंतर कधी फवारायला पाहिजे, बरोबर, आणि कव्हरेज कसं मिळालं पाहिजे. कव्हरेज कसं मिळालं. ह्या 4 गोष्टी. आता डेल्टा फॅक्टरमध्ये काय आहे सांगतो तुम्हाला, की कमीत कमी आर्द्रता 60% पाहिजे अच्छा. आणि तापमान 25 पाहिजे. यावेळेस फवारल्यावर शास्त्रज्ञ काय करतात, ज्यावेळेस तुम्ही समजा कुठलंही एखादं मॉलिक्यूल घ्या, साधं इमिडाक्लोप्रिड घेऊ आपण, बरोबर, 17.8 SL, बरोबर. त्याचं प्रमाण आहे 60 मिली ते 80 मिली एकरी, बरोबर. 200 लिटर पाण्याला. ह्याचा त्यांनी ज्यावेळेस प्रयोग केलेला असतो त्यावेळेस ते डिस्टिल वॉटरमध्ये हे टाकतात, बरोबर, ज्याचा EC योग्य असतो, बरोबर. 6 ते 6.5 आणि EC 1.20 का 40 असतो. बरोबर. आणि तो फवारताना 60% ह्युमिडिटी आणि तापमान 25च्या आत असल्यावर थ्रिप्स कंट्रोल करायला हा डोस वापरा. आता हा डेल्टा फॅक्टर जर तुम्हाला सापडला म्हणजे काय, कीटकनाशक तेच असू द्या, कीटकनाशक, बरोबर. फवारणीची वेळ साधा, प्रमाण बरोबर घ्या, तुम्हाला 100%. काही शेतकरी जे आज मागच्या 10 वर्षापासून एक्सपोर्ट करतात ते कधी फवारतात माहिती आहे, ज्यावेळेस त्यांना मेसेज येतो ऑटोमॅटिक वेदर स्टेशनचा किंवा मोबाईलमध्ये त्याला दिसतंय बरोबर की 25 टेम्परेचर आलं आणि ह्युमिडिटी 60% आली, कमीत कमी 40 तरी पाहिजे, बरोबर आहे, त्याला तो बघितलं की तो ट्रॅक्टर औषध करून ठेवलेलं असतं त्यावेळेस मारतो. बरोबर. आणि दरवेळेस जो आज तुम्ही इमिडाक्लोप्रिड मारलं, दुसऱ्या वेळेस ॲसिटामिप्रिड नाही मारायचं, बरोबर आहे, बरोबर, दुसऱ्या वेळेस दुसऱ्या गटातलं मारायचं. बरोबर. एवढंच फक्त आपल्या हातात आज आहे. गट बदलून- याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही कुणी सांगणार नाही बाजारात, आणि ह्याच्यापेक्षा दुसरा काही पर्याय पण नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर. तर डेल्टा फॅक्टरवर थोडं तुम्ही आणखी लक्ष देणं आवश्यक. आता काय झालं बरं का साहेब, यंदा तर अशी परिस्थिती आहे, तुम्ही सांगताय तसं आम्ही हा ज्ञानाचा साठा मिळवला. आम्ही बी आता बरेच वर्ष याच्या डाळिंबामध्ये आहे. टेम्परेचर डाऊन पाहिजे 100% खरं आहे. आम्ही जी औषधं आपल्याला पाहिजे ती आम्ही एक तर पाठं मारतो किंवा संध्याकाळी 8 नंतर मारतो. बरोबर. टेम्परेचरचा काही सवाल नसतो. आर्द्रता बी त्यावेळेला बऱ्यापैकी मेंटेन झालेली असते. टेम्परेचर जाऊन सगळ्यात महत्त्वाचं वारं अजिबात नसतं. कव्हरेज चांगलं मिळतं. आमच्याकडे 26 इंची फॅन आहे ट्रॅक्टरला. आता पहिलं आम्ही हातानेच मारत होतो, आता 2 वर्षापासून ट्रॅक्टर आले, परंतु सगळं कसं व्यवस्थित मारतोय आम्ही, तरी सुद्धा आपल्याला थ्रिप्स त्रास देतो. गट बदलून मारलं आणि तरी बी कंट्रोल पाहिजे असं मिळणार. त्याच्यावरती आता तुम्ही अजून आम्हाला काहीतरी सांगा. नाही मिळणार. मॉलिक्यूल हेच आहेत. माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला मॉलिक्यूल बद्दल माहिती. आपण मॉलिक्यूल बद्दल बोलतच नाही. डेल्टा फॅक्टर मेंटेन करणे, पीक सशक्त कसं राहील, बरोबर, पिकावर ताण काय येणार नाही, मग जास्त पाण्याचा कमी पाण्याचा, बरोबर, जास्त तापमानाचा, त्याला तुम्हाला आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत, जास्त मुळी कशी वाढेल, ही काय ह्युमिक ॲसिड वापरून मुळी नाही वाढणार. तुम्ही पाण्याचं कव्हरेज कसं देताय, लिमिटेड पाणी कसं देताय, ह्या सगळ्या आपण एक फळबाग लागवडीची पूर्वतयारी म्हणून माझं PDF आहे 10-12 पानाचं. मग त्याला तुम्हाला जिथं बाग लावताय त्या चारी बाजूनं वारारोधक सुद्धा पाहिजे. इथून आपण त्या बारकावे सांगतो लोकांना. आता सगळं जरी शेतकऱ्याला शक्य नाही, पण आज ना उद्या तुम्हाला त्याच्यावर टेक्निकलवर जावं लागेल. आणि गट बदलणे, डेल्टा फॅक्टर बदलणे, एखादा कीटकनाशक जुनं, आता तुम्ही मी सांगतो म्हणून एकदा रोगर मारून बघा. बरोबर. ह्याला काय म्हणते, किडीची प्रतिकार क्षमता तोडणे, हा एक कन्सेप्ट. ते ब्रेक केलं पाहिजे. म्हणजे कसं होतं, तुम्ही आता जे मॉलिक्युल थ्रिप्सला वापरतायत त्याच्यावर त्याची पिढी होती किती दिवसाला, महिन्याच्या आत. त्याच्या 50-60 पिढ्याने ते पचवलंय. आता त्याला त्याच्या डोसनं काय फरक पडत नाही. त्याला तुम्ही रोगर मारा, किंवा जे कॉम्बिनेशनमध्ये येतात, एक स्पर्शजन्य आणि एक आंतरप्रवाह, अशा टप्प्याने आपल्याला जर गेलं आणि काही जुने मॉलिक्यूल वापरायचे, साधा एकदा
क्लोरोसायपरच मारायचं, एकदा प्रोफेनोफॉसच मारायचं. नाही, पण प्रॉब्लेम कुठे येतो साहेब, ज्या वेळेला आपली कळी उमलायला लागते त्यावेळेला मधमाशी येते. मग मधमाशीला सिक्युर जे आहे तेच वापरायला स्पिनोसाइड वापरा. हा ते तसंच करावं म्हणजे लागतं ना. आता तुमची अवस्था काय, ट्रेसर वापरा, ट्रेसर घेतलं पाहिजे. ट्रेसर घेतलं पाहिजे. बरं, बरं. आणि थोडी झाडं आजूबाजूला आपल्याला प्रत्येक टप्प्यावर आपली मूळ समस्या काय आहे आणि मग सेटिंग होत नाही आणि तरी भरपूर सेटिंग होतं, हा. चाटलेली फळं काढून टाका काढून पुढची. टाकायची, बरोबर म्हणजे आपल्याला असं एकात्मिक जावं लागेल. बरोबर. आता रोगामध्ये काय रोग रोगामध्ये का, हं? आता रोगामध्ये आपल्या डाळिंबामध्ये जर पाहिलं तर बुरशी बी त्रास देतात बऱ्यापैकी. कंटिन्यू जर तुमच्याकडे तुम्ही मर आहे, मर अजून तरी नाही चालू झाली, बाकी सगळी पण त्याच्या अगोदरच्या बागांना थोडीफार मर होती. तेल्या त्याला अजून नाही आमच्याकडे आला. पिन बोल बोरर पिनहोल बोररला कंटिन्यू औषध असले की नाही येत. त्याला बोर्ड पेस्टिंग बोर्ड- काव पेस्टिंग करता. काव पेस्टिंग करतो आम्ही दोनदा. आणि वर्षातून किमान 3-4 वेळा ते खोडं धुवून घेतो आम्ही. त्याच्यामुळे बऱ्यापैकी बऱ्यापैकी. त्याचा अटकाव राहतोय त्याचा. किडी रोगाला एक साधं शास्त्र सांगतो आणखीन एक आहे. प्रत्येक पानावर, प्रत्येक फांदीवर, प्रत्येक खोडावर सूर्यप्रकाश आणि पोचला पाहिजे आणि हवा किती राहिली. बरोबर आहे, हा. आणि ह्याच्या इतकं तर कुठलाच भारी मॉलिक्यूल नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. मग त्यामुळे छाटणी करताना तुम्ही जेवढ्या बारकाईने छाटणी कराल, पुन्हा फळ धरताना जेवढं मागच्या साईडला धराल हा हा. आणि फळाची संख्या जेवढी मर्यादित ठेवा. मर्यादित राहील. मर्यादित फळाची संख्या का, की झाडावर ताण येऊ नये बरोबर म्हणून. म्हणजे आपल्या हातात जे काय आहे आणि मला जेवढं कळतंय तेवढं मी सांगतोय. बरोबर आहे. त्यामुळं फळाची संख्या तुम्ही मर्यादित ठेवता, पण छाटणीमध्ये सुद्धा आणखीन थोडा बदल करायला पाहिजे असं मला वाटतं. आता एकंदर आपण अर्थशास्त्र बोलू, किडीवर रोगावर बोलल तेवढं कमी आहे. हा. त्यात डाळिंबाच्या शेतकऱ्याला तर सांगायची जेवढं आपल्याला सांगायचं होतं तेवढं आपण बोललेलं आहे. आता एकंदर एक एकरचा अर्थशास्त्राचा विचार केला, पहिला बहाराचं कसं राहते, खर्च किती होतो, उत्पादन किती येतं, तुमचा अनुभव काय स्वतः सांगा. आपण मग नंतर यांना विचारू. आता कसं होतंय, पहिला बार, दुसरा बार, तिसरा बार, माल वाढत 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 जातो, बरोबर. वाढत वाढत जातो. बरोबर. दर आपल्याकडे स्थिर नाहीत. जे त्या वेळेला मिळेल तेच खरे. खरं नाही. आज जरी बाजारात 200 झाले रुपये किती बाजारात- बोलायचं आपल्याला. हा झाले किती. पुढे उद्याचं नाही बोलत आपण. साधारणतः आपल्याला सुरुवातीला ड्रिपचा ह्याचा त्याचा मजुरीचा जरी खर्च सोडून दिला आपण, दुसऱ्या बाराचा पासून आपण जर हिशोब केला तरी पहिल्या बाराचं सगळं त्याला गेलं म्हणायचं. त्याला सगळं गेलं. म्हणजे 3 वर्ष गेली ते तुमची. बी जाईल का नाही शाश्वती नाही, गेलं असं आपण गृहीत धरू. म्हणजे 3 वर्ष ती गेली. तीन पावणे वर्ष. 2 वर्षांनी धरणार, तिथून तुम्ही 6-7 महिन्यांनी फळ विक्री करणार, पुन्हा बागाला विश्रांती देणार, म्हणजे पुन्हा खर्च चालू. बऱ्यापैकी पैसे दुसऱ्या बारापासून उत्पन्न मिळायला सुरुवात होती. आम्ही बी तुमच्यासारखे युट्यूबवाल्यांचे भरपूर व्हिडिओ बघतो. ह्याचे 10 लाख झाले, त्याचे 25 लाख झाले, त्याचे 1 कोटी झाले. परंतु हे सगळंच खरं असंही मला वाटत नाही, कारण नाही. शेतकरी फक्त जास्त पैसे झालेलेच आकडे सांगतो. पुढे सांगतो, बरोबर. तोटा झालेला सांगत नाही किंवा कमी पैसे झाले सांगत नाही. दुसऱ्या भारत माझं कसं म्हणणं आहे की सरासरी कुठेतरी काढून शेतकऱ्यांनी सुद्धा मुलाखत दिली पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये खूप पैसे आहेत अशातला भाग नाही, कारण त्याला खर्च सुद्धा तेवढाच केलेला आहे तुम्ही. आता आम्ही ज्या वेळेला ह्याला क्रॉप कव्हर टाकतो, औषध फवारणे 60-65 औषधाची फेरी होतात वर्षात आमचे. त्याला शुगर केन काढावं लागते, आदबावं लागते, थिनिंग करावं लागते, खतं घालावं लागतात. सगळ्याचा जर हिशोब केला तर किमान 2.25 लाख रुपये एकराला खर्च येतो तुम्हाला. 3.25 लाख. 2.25 लाख मी 1.5 रुपये. लाखापर्यंत ऐकलं होतं. 1.5 लाख नाही, माझ्याकडे आकडेवारी आहे. जेवढे ऐका माझ्याकडे मित्रांनो. बहार झाले, हा. जेवढे बहार झाले तेवढे प्रत्येक बहाराची एक त्यांचा एक फोन वही- नंबर देतोय आपण. बरोबर आहे. जेवढे बहार झाले तेवढ्याची एक एक वही माझ्याकडे आहे. आत्ताच्या कंडिशनला 2026ला 25ला 3 ते 3.25 लाख रुपये एकरी खर्च होतो साहेब. आणि माल किती नेतो? आणि माल दुसऱ्याच तुमचा बहाराचा. दुसऱ्या बाराचा सर्वसाधारण 6-7 टनाच्या पुढे जात नाही. 6-7 टन माल निघला, तुम्हाला सरासरी 100-125 रुपयाचा जरी बाजार मिळाला तरी 7-7.5 लाख रुपयाच्या दरम्यान त्याचे उत्पन्न होतात. 3-3.25 लाख रुपये वजा जातात, 4-4.5 लाख रुपये दुसऱ्या बाराला मिळतील. आता मला मिळाले, सगळ्या शेतकऱ्याला मिळतील असं नाही. तुमच्या क्वालिटीवर अवलंबून आहे, तुम्हाला झाडांनी कशी साथ दिली, बाजारपेठेत तुम्ही किती कसं माल होता, मॅनेजमेंट केलं, किती मॅनेजमेंट वातावरण कसं होतं, वातावरण कसं होतं, त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे. तुमचा काय अनुभव आहे? म्हणजे किती बार झाले तुमचे? नाही आमचं ते तिसराच बार आहे आता. 2 झाले. 2 झाले. दुसऱ्याचे किती झाले? नाही पैसे हे आम्हाला एवढे काय असे मिळाले नाही जास्त. बर. तुमचं काय सांगता येईल दादा? आमचं तसं सांगावं लागेल आता. होय. म्हणजे आप्पाचे सगळ्यात जास्त झाले असं म्हणायचं. नाही, हं. ह्या विषय ज्या काय आहे, वातावरणामुळे ना, झाडाला तुमचं माल काय सेटिंग होतं हं. त्याच्यावरती एक उत्पन्न ठरतं. खर्च तो हा तुमचा चालूच राहतो, regular त्यात आहे. काय बंद राहत नाही, उलट वाढतो. तो बदल होणार नाही.
पण तुमच्या झाडाची सेटिंग काय होती, त्याची गुणवत्ता काय निघते मालाची, आणि त्यानंतर तुमचा मार्केटला काय भावाने विकतो त्या हिशोबाने तुमचे पैसे जुळतात. पण सर्वसाधारण खर्च वजा करता 600 ते 800 रुपये झाड शिल्लक राहते प्रति झाड. म्हणजे 300 झाडं एकरी, बरोबर. हो 300 8 त्रिक 24 2.5 लाख रुपये राहतात असं म्हणणं तुमचं. जास्त कमी कमी जास्त थोडंफार बरोबर आहे. बरं, आता शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला. डाळिंबाचं क्षेत्र पिनहोल बोरर किंवा तेल्या किंवा मरमळ खूप मोठ्या प्रमाणात कमी झालं आणि मग मराठवाडा असेल आपला किंवा विदर्भात काही ठिकाणी, गुजरातमध्ये, मध्य प्रदेशमध्ये डाळिंबाच्या बागा नंतर लावल्या, तिकडचा माल खूप येतो बरोबर आहे. आणि मग सांगोला नाशिकचा माल कमी झाला. ह्या रोगामुळे खूप लोकांनी बागा काढल्या आणि आता पुन्हा खूप मोठ्या प्रमाणात लागवड झाली. लोकांच्या मनात भीती आहे की डाळिंबाचं क्षेत्र वाढल्यावर आज जी भाव मिळते, आज 1 नंबरचं डाळिंब जर बाजारात घ्यायला गेलं तर 400 रुपये किलो कमीत कमी पुण्यासारख्या ठिकाणी मिळते. 1 नंबरचं म्हणजे ज्याची साईज 500 ग्रॅम आहे, 1 नंबर दर्जा, प्युअर एक्सपोर्टच, त्यात रेशिड्यूचं बोलत नाही आपण. बरोबर. मग तो ग्राहकाला 600ला पण मिळतोय, पण शेतकऱ्याला 150च्या वर बाजार मिळतोय, बरोबर, त्या क्वालिटीला. मग तुम्हाला काय वाटतं डाळिंबाला आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला काय भविष्य? आता ह्या एवढ्या वाढलेल्या लागवडीचा विचार केला तर बाजार काय राहतील किंवा लोकांनी डाळिंब लावावं का नाही, तुम्ही शेतकऱ्यांनी सांगावं. आता निसर्गावरची बरोबर. बरोबर आहे, बरोबर आहे, अगदी बरोबर. नाही, मला कसं वाटतं बरं का साहेब, डाळिंबाच्या लागवडी भरपूर झाल्या, 100% खरं आहे. लोकांच्या मनात भीती आहे लावावं का नाही. आता गेल्या वर्षीपासूनच तुम्हाला सांगतो मी, गेल्या वर्षी हस्तभारा लोकांनी छाटणी करून पाणी सोडलं, सेटिंग नाही मिळालं. नाही मिळणार म्हणजे लागवडी भरपूर आहेत परंतु उत्पादन त्या पट्टीत झालं नाही. पण एखाद्या वर्षी जर निसर्गाने अनुकूलता दाखवली, सगळीकडंच सेटिंग चांगलं झालं राजाभाऊ, तर बाजारामध्ये अतिमाल होतोय. त्यावेळेला तुम्ही कितीही क्वालिटीचा माल चांगला पिकवला तरी तुमच्या स्पर्धेला खराब माल आला. खराब माल जर स्वस्त मिळत असेल तर आमच्यासारख्या चांगल्या शेतकऱ्यांनी चांगला माल पिकवून बाजारपेठेमध्ये त्याला पैसे कमीच होणार आहेत. लोकांनी म्हणजे डाळिंब हे लावावं का सगळं नाही? बाजारभावाचं गणित सगळं मागणी आणि पुरवठ्यावरती अवलंबून आहे, निसर्गाच्या चक्रावरती अवलंबून आहे. ज्या वेळेला अनुकूलता येईल त्यावेळेला आत्ताच्या जास्त लागणीच्या काळामध्ये जास्त बाजारात माल येणार आहे, त्यावेळेला बाजारपेठ नक्की डाऊन होणार आहे. त्यामुळं कुणीही शेतकऱ्यांनी आंब्या बहाराचा थोडा बरं राहील ना माल मग, कारण उन्हाळ्यात सगळ्यालाच पाणी नसते. नाही, पण पाणी नसलं तरी लोक सगळं पिकं बंद करतात पण डाळिंबाला पाणी देतात आणि डाळिंबाची उपलब्धता वाढती. माझं असं स्पष्ट म्हणणं आहे, कुणीही जास्त डाळिंबाच्या नादीला लागू नका. मीही 25 वर्ष झालं डाळिंब करतोय. पिकं करतानाच बहुपीक पद्धत केली पाहिजे. बरोबर, एकात्मिक शेती. डाळिंब करा, त्याच्याबरोबर तुमचं इतर फळपिकं असं तुमच्या क्षेत्रामध्ये बागामध्ये जर सीताफळ असं सीताफळ काय लावा, जांभळं लावा, पेरू लावा, चिक्कू लावा, काही तरकारी करा, काही ऊस करा. तुमच्याकडे जसं क्षेत्र उपलब्ध आहे तुमच्या भागामध्ये जे चांगल्या पद्धतीने सहज येतं त्या फळबागा तुम्ही लावा. बरोबर. डाळिंबाच्या पिकावरती जर एकाच पिकावरती अवलंबून राहिलं तर एक ना दिवस असं येणार आहे की तो शेतकरी कर्जबाजारी सुद्धा झालेला आहेत आणि असे भरपूर उदाहरणं आहेत समाजामध्ये. म्हणून बहुपीक पद्धतीचा अवलंब प्रत्येक शेतकऱ्याने केलं पाहिजे. भले तुमच्याकडे 4 एकर क्षेत्र आहे, 2 एकर डाळिंब लावलं, 2 एकर तुम्ही दुसरं काहीतरी करा. डाळिंबाने एखाद्या वर्षी साथ नाही दिली तिकडं तरी जगण्याचा मार्ग तुम्हाला उपलब्ध होईल. नाही तर हे कर्जबाजारी व्हायची लक्षणं आहेत कारण ही खरी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं सगळ्या पद्धतीची पिकं तुम्ही करा असं मला वैयक्तिक वाटतं. मित्रांनो आपण शेवट बरोबर केला, मी ह्याच्यात काही बोलणार नाही. काळाने बंधू डालेवाडीकर आणि आपण पण आले, आपली एक चर्चा केली आपण डाळिंबाबद्दल. बरोबर. तर आपण सगळ्यांनी वेळ दिला त्याबद्दल मी ज्ञाना शेतीच्या वतीने आपल्या सगळ्याचे धन्यवाद मानतो आणि इथं थांबतो. नमस्कार. नमस्कार.